इराण आणि इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात हिजबुल्ला उतरला। लेबनॉनमधून उत्तर इस्रायलमध्ये डागली क्षेपणास्त्र, इस्रायलने रोखला क्षेपणास्त्र हल्ला। इराण वाटाघाटी करणार असेल तर आम्ही चर्चेकरता तयार आहोत, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। गेल्या 24 तासात अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर 1200 बॉम्ब हल्ले, तर इराण बदला घेण्याच्या तयारी। अमेरिकेचा इराणवर पुन्हा एकदा हल्ला, इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा दावा। इराणकडून आसपासच्या 10 देशांमध्ये जोरदार हल्ले, अमेरिकेतील एअरबेसला बनवलं जातंय निशाणा। सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू, इराणचा इशारा। पंतप्रधान मोदींचा इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवर संवाद, शत्रुत्व लवकर संपवा, मोदींचा सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूएईच्या अध्यक्षांशी संवाद साधला। यूएईवरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध, कठीण काळात भारत यूएई सोबत उभा असल्याचं मोदींचं आश्वासन। रशिया, चीन, उत्तर कोरियाकडून इराणवरील हल्ल्याचा निषेध, अमेरिका इस्रायलची कृती चुकीची, तर युद्ध त्वरित थांबवण्याचं केलं आवाहन। अहवाल पाहून खेद आणि वेदना झाल्या, सत्य आणि पारदर्शक माहिती हवी। एआयबीच्या अहवालावर जय पवार यांची पहिली प्रतिक्रिया। राज्यात आज होळीचा उत्साह, कोकणात शिमगोत्सवाची धूम, नंदुरबारमध्ये पारंपरिक होलिका दहन। वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, सुपर 8च्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा। नमस्कार, मी सुवर्णा, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराण सडेतोड उत्तर देत आहे। इराणने पश्चिम आशियातील अमेरिकी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 3 सैनिक मारले गेलेले आहेत, तर इस्रायलमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय। इराणच्या हल्ल्यात यूएईमध्ये 3 परदेशी नागरिकांचा मृत्यू झालाय, 58 लोक जखमी झालेले आहेत, तर कुवेतमधील अली अल सलेम या हवाई तळावर ढिगारा पडल्याने 3 कुवेती सैनिक जखमी झालेले आहेत। कतार आणि बहरीनमध्येही काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातलं जे महायुद्ध आहे त्याचे परिणाम आता वेगवेगळ्या देशांमध्ये आणि शहरांमध्ये सुद्धा बघायला मिळत आहेत। त्यामधलीच ही 6 दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय, कशा प्रकारे परिणाम होतो आहे या युद्धाचा। यामध्ये अनेक ठिकाणी काही लोक मारले गेलेले आहेत। अमेरिकी सैन्य ठिकाणांवर हल्ला होतो आहे इराणकडून। या हल्ल्यात अमेरिकेचे 3 सैनिक मारले गेलेले आहेत। या इस्रायलमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा होतोय। यूएईमध्ये 3 परदेशी नागरिकांचा मृत्यू झालाय आणि 58 लोक जखमी झाले आहेत। कुवेतमध्ये हवाई तळावर ढिगारा पडला, त्यामुळे 3 कुवेती सैनिक जखमी झाले। कतार आणि बहरीनमध्ये सुद्धा काही लोक जखमी झालेले आहेत। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात महायुद्ध सुरू आहे। अमेरिकेनं इराणच्या आयआरजीसीवर हल्ला केलेला आहे। आयआरजीसी मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे, तर इराणनं इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केला। तेहरानमधील रुग्णालयाजवळच्या हल्ल्यांचे फोटो देखील समोर आलेले आहेत। ट्रम्प यांनी B2 बॉम्बरचा व्हिडिओ देखील जारी केलाय।
ही आता 8 दृश्य एका वेळेला आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. कसा हा युद्धाचा परिणाम झालाय बघा. अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. इराकच्या अमेरिकन तळावर हल्ला करण्यात आला. इस्रायलचा इराणवर जो हल्ला झाला तो आपल्याला आकाशात दृश्यांमध्ये दिसतोय. तेहरानच्या रुग्णालयाजवळ हल्ला करण्यात आला. तिथून मोठमोठे ओरडण्याचे आवाज येत होते. बेट शेमेश या तळावर इराणनं हल्ला केलेला आहे. तसंच अमेरिकेनं B-2 बॉम्बर या विमानांचा इराणवर हल्ला केला. त्याची दृश्य आकाशातून आपल्याला दिसत आहेत. तेहरानमध्ये अनेक इमारतींची पडझड झालेली आहे, कारण तेहरानमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे. आणि कुवेतवर सुद्धा इराणनं हल्ला केला. त्याचीही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. इस्रायलमधील बेट शेमेनमध्ये इराणनं हल्ला केलाय. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये शहरांचं मोठं नुकसान होत आहे. शहरातल्या इमारतींचं मोठं नुकसान होत आहे. या हल्ल्यात बेट शेमेशमधील सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती आहे. 20 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही कळतं आहे. बेट शेमेश हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसतोय, वेगवेगळ्या ठिकाणांहून नागरिकांनी घेतलेले, तिथल्या सैनिकांनी घेतलेले जे मोबाईलमधले व्हिडिओ आहेत ते आपल्याला समोर येताना दिसत आहेत. आणि त्या माध्यमातून कळू शकतंय की काय नेमकं झालेलं आहे. तर बेट शेमेश हा जो भाग आहे त्या भागामधली ही दृश्य तुम्हाला दिसत आहेत. 10 जण मृत्युमुखी पडलेली आहेत आणि 20 जण जखमी झालेली आहेत असं कळतंय. बेट शेमेशमध्ये इराणनं भला मोठा हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. 20 जण जखमी झालेले आहेत. साधारणपणे दिवसभरामध्ये आजपर्यंत म्हणजे कालपासून आजपर्यंत इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर जवळपास 1200 मिसाईल हल्ले केले असं कळतंय वेगवेगळ्या इराणच्या भागांमध्ये. आणि त्याचं उत्तर सडेतोडपणे इराण जसंच्या तसं देत होतं. तर ही समोर जी दृश्य तुम्हाला दिसत आहेत ती बेट शेमेशमधली आहेत. बेट शेमेशमध्ये इराणनं प्रत्युत्तरादाखल जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये अनेक इमारतींचं नुकसान झालेलं आहे. आकाशामध्ये धुराचे लोट आपल्याला बघायला मिळत आहेत. 10 जणांचा मृत्यू झालाय. 20 जण जखमी झालेली आहेत बेट शेमेश या भागात. तर यवतमाळमधील 5 जण दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुद्धा असलेल्या युद्धाचा फटका यवतमाळमधील या 5 जणांना बसलाय. हे 5ही जण 24 फेब्रुवारीला दुबईला गेलेले होते. मात्र परतीची फ्लाईट युद्धामुळे रद्द झाली आणि हे 5ही जण दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती आहे. तर दुबईमध्ये रोबोटिक इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षामध्ये शिकणारी लातूरची नेहा मनोज मिसर ही 20 वर्षीय विद्यार्थिनी अडकली आहे. नेहा मिसर राहत असलेल्या ठिकाणावरून मिसाईल गेल्याचं समोर आलंय. मिसाईल गेल्याची दृश्य तिने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहेत. दरम्यान नेहासह इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. तर महाराष्ट्रातून MBBSचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी दुबई जवळच्या शहरात अडकलेत. उच्च शिक्षणासाठी जॉर्जिया या ठिकाणी ते जाणार होते. मुंबई आणि पुणे इथले 7 विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत. पहिल्यांदाच निघालेल्या या तरुणांना अरब देशातील शारजाह या ठिकाणी थांबावं लागलंय. कोल्हापुरातल्या विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूशनकडून त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. ज्या इन्स्टिट्यूशनचा केअरटेकर सोबत असल्यामुळे विद्यार्थी एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. मात्र इराण इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झालाय. विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत आणि वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधला जातोय असं सांगितलंय. ते आता जे गेलेले ते स्टुडंट मुंबई आणि पुण्यातले आहेत आणि त्यांचे पालक आणि यांना किंवा सर्वच तशा पद्धतीला मी करतो की तेथील शारजा, दुबई किंवा इतर कुठल्याही आता गेलेले कोण अडकले असेल तर त्यांची तिथं व्यवस्था चांगली चालू आहे. सध्या तर काय तसं परिस्थिती नाही आहे. सुरक्षितता आहे तिथे चांगल्यापैकी. धन्यवाद.
तर इराण इस्रायल अमेरिका संघर्षाचे पडसाद आता परदेशात अडकलेल्या भारतीयांवर उमटू लागल्यात। मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या अहिल्यानगर शहरातील तब्बल 10 ते 12 पर्यटक सध्या अडकून आहेत। विमानतळावर झालेल्या हल्ल्यामुळे सर्व उड्डाणे तात्पुरती बंद करण्यात आली, त्यामुळे त्यांना मायदेशी परतण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे। भारतीय नागरिक राहत असलेल्या हॉटेलजवळ ड्रोन हल्ला झाल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला दुखापत झाली नाही, मात्र घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं। दुबईला एक हिल्टन हॉटेलमध्ये आहे, तरी इथं काय सर्व ऑल ओव्हर दुबई सध्या काय वातावरण एकदम ठीक आहे। जे आहे ते थोडंफार वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, पण त्या हिशोबाने आम्ही सर्व सेफ आहे। एक आपले नगरचे 8 ते 10 लोक जे आहेत ते इथं अडकलेले आहेत, तर त्याच्यासाठी सर्वजण आम्ही इंडियन एम्बेसीच्या मध्ये इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करतोय। जशी एअर स्पेस चालू होईल UAEची, त्याप्रमाणे आपल्याला आपले तिकीट भेटतील आणि आपली एअर फ्लाईट जे आहे ते फ्लाईट धरून आम्ही महाराष्ट्रात येऊ।